कोसळलेला भाग आहे ब्रिजचा तो बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येतोय, कारण त्यानंतर नेमकं या बाजूला नागरिक पडले का त्या बाजूला नागरिक पडले हे दिसणार आहे। आता मात्र थोडा जो अलीकडला भाग आहे तो उजव्या साईडचा भाग आहे तो काढण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की आता सगळे एनडीआरएफचे जवान जे आहेत ते बोटीमध्ये बसलेले आहेत। वरून जर कुठला नागरिक वाहून आला तर त्याला सुद्धा मदत करता यावी, त्याच्या सुद्धा बॉडी घेता यावी यासाठी या सगळ्या यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये संध्याकाळच्या अगोदर अंधार पडण्याच्या अगोदर हे बचाव कार्य करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येतोय। आता 1.5 ते 2 तासामध्ये स्वतः मंत्री गिरीश महाजन सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, या सगळ्याची पाहणी करणार आहेत। मात्र अशा पद्धतीने जे आहे ते बचाव कार्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू करावं लागते आणि त्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। नदीचं पात्र मोठं आहे, वेगवेगळ्या भागामध्ये एनडीआरएफच्या सगळ्या जवानचे जे आहेत त्या सगळ्या बोटी जे आहेत त्या दाखल करण्यात आलेल्या आहेत। अतिशय काळा दगड सगळा यामध्ये पहाडीचा जो परिसर आहे तो आहे आणि त्यामुळे वाहणारी जी बॉडी आहे ती कुठल्या खाडीतून गेली हे सुद्धा आता बचाव कार्याला माहीत नाही। त्यामुळे या सगळ्या ठिकाणी बचाव कार्य राबवावं लागणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे वाहून गेलेले किती नागरिक आहेत त्यांना मदत करून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते प्रशासनाला करावं लागणार आहे। त्यासाठीच प्रशासन जे आहे ते आता पूर्णपणे कामाला लागलेलं आहे। वेगवेगळ्या अग्निशमक दलाच्या विभागाकडून गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर स्वतः PMRDAचे आयुक्त सुद्धा आता या ठिकाणी दाखल झाले आहेत। गजानन पाटील जे CO आहेत जिल्हा परिषदचे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। सुप्रिया सुळेंनी पाहणी केलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बचाव कार्य करून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। थोड्या वेळाने जर लाईट कमी झाला तर त्यासाठी जनरेटरची जी सुविधा आहे ती देण्याची व्यवस्था करा असे आदेश जे आहेत ते जिल्हा परिषदचे CO गजानन पाटील यांनी दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीने सगळं चालू आहे। एकीकडे नातेवाईकांचा आक्रोश आहे की नेमकं कोण कुठं वाहून गेलं याचं सुद्धा नातेवाईकांना माहीत नाही आणि त्या सगळ्याचे सुद्धा शोध जो आहे तो सुरू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते।